सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य. म्हणाले, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आता या हत्येप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेंसह 3 जण फरार होते. त्यातील दोघांना पकडल्याचा दावा करण्यात येत आहे आणि या प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि यावेळी त्यांनी सुरेश धस यांनाही टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी नुकतेच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संतोष देशमुख हत्याप्रकरणी प्रश्न विचारण्यात आला. तसेच त्यांना सुरेश धस यांनी या प्रकरणी केलेल्या आरोपांवर विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. हे प्रकरण पोलिसांच्या तपासामध्ये आहे, न्यायप्रविष्ट आहे. ज्यावेळी आम्हाला वाटेल की पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालत नाही, त्यावेळी हे प्रश्न आम्हाला विचारा. पोलिसांच्या कार्यवाहीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. पोलिसांच्या कार्यवाहीवर बाधा येईल असं काही करू नये. हे प्रकरण योग्य दिशेला यायचं असेल तर तपास सुरू राहिला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. एक लक्षात घ्या, ह्याच्यावरती रोज प्रश्न विचारणं आता थांबवलं पाहिजे. हे प्रकरण आता पोलिसांच्या तपासामध्ये आहे आणि न्यायप्रविष्ट होईल. ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल की पोलिसांचा तपास योग्य दिशेने जात नाही, त्या दिवशी प्रश्न विचारले पाहिजे. पोलिसांवरती जनतेचा दबाव आहे, विरोधी पक्षाचा दबाव आहे. पोलिसांनी किंवा CID आतापर्यंत केलेली कारवाई, मला असं वाटतं त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. रोज उठून नवा प्रश्न विचारायचा, पोलीस तपासामध्ये बाधा येईल असं आता काही दिवस करू नये. जर प्रकरण आपल्याला हे योग्य दिशेने न्यायचं असेल, गुन्हेगारांना खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोचायचं असेल, तर मला असं वाटतं की बीडमध्ये आता सुरेश धस पुरेसे आहेत. सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे. धस साहेब आमचे जे काय बोलतायत ते फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय बोलणार नाहीत. तर जे काही त्यांचं चाललेलं आहे, याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना सुद्धा बीडमधला हा दहशतवाद बंदुकीचं राज्य मोडून काढायचं आहे. ज्या दिवशी मला वाटेल, आम्हाला असं वाटेल यात काहीतरी पडद्यामागे वेगळं घडतंय, त्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा या प्रश्नाला वाचा करू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.